मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वागत आहे आपल्या परत एक नवीन व्लॉगमध्ये. आजच्याला आहे ना मंगळवार, याच्यामुळे मला शाळेत जायचं आहे आणि आजच्याला खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे. याच्यामुळे पाऊस यायची पण शक्यता आहे. भेटूया शाळेत आल्यानंतर. बाय. मित्रांनो, मी घरी आलेलो आहे. मित्रांनो, आजच्या आहे ना आपल्या इथे ना भेंडीचं कालवण आहे बरं का, आणि सोबत चपाती पण आहे आणि भाकर पण आहे. मित्रांनो, मी जेवण केलेलं ना, आता 12:30 वाजलेले आहेत. मित्रांनो, आता आहे ना 1:30 वाजलेली आहे बरं का, आणि मला आहे ना खूप भूक लागली झालेली आहे. तर आपण काय करू, लिंबू रस करू आणि लिंबू रस करून पिऊ. तसं आपला आहे ना आता डेली ब्लॉग आहे ना 1 आहे, कारण की मी कालचा डेली ब्लॉग 1 केला होता, पण तो कॉपीराईटमुळे मी तो ब्लॉग डिलीट केला आहे आणि कालच्या ऐवजी आजचा ब्लॉग केला, कारण की जो कालच्याला मी टाकला होता ना त्याच्यावर मी सॉन्ग टाकलं होतं आणि ती मला वाटलं कॉपीराईट नाही आहे, पण ती कॉपीराईट आले. याच्यामुळे मी तो जो व्हिडिओ आहे मी तो डिलीट केला आहे आणि आजचा डे 1 आहे. तर लिंबू रस करण्यासाठी आपल्याला लिंबू आणायला जावं लागेल. चला आपण लिंबू आणायला जाऊ. लिंबू हा टाकते ते लिंबू. इतक्या उंच कसं जायचं, पलीकडून बघू. फायनली मित्रांनो, आपल्याला आहे ना लिंबू भेटलेला आहे. चला आपण लिंबू रस करू. लिंबूला कापायला तर आपल्याकडे चाकूच नाही आहे, तर आपण काय करू, इडीने कापू. गावाकडं असं लिंबू रस करून पितात. जर तुम्ही शहराकडून बघत असताल तर गावाकडले तर जवळजवळ सगळेजण असंच लिंबू रस करून पितात दुपारच्या परी, कारण की दुपारच्या परी खूप गरम होतं ना, याच्यामुळं. आणि मित्रांनो, आपण लिंबू रस तयार केलेला आहे. आता बाबाला द्यायला जाऊ. मित्रांनो, गावाकडचं वातावरण बघा ना राव, कसं आहे, स्वच्छ आणि गार. आणि तर बाबा झोपले होते. चला आपण आता लिंबू रस पिऊन घेऊ. मित्रांनो, आता ना मी मस्तपैकी झोप मारलेली आहे आणि आता मस्तपैकी आंघोळ करून घेऊ, कारण की खूप गरमत आहे आणि येल्लो अलर्ट पण दिलेला आहे आईला नगरला, आणि खूप गरमत आहे. याच्यामुळे मी आता आंघोळ करून घेतो. भेटू आंघोळ केल्यानंतर. मित्रांनो, मी नाही की कॅमेरा स्टिक घेतली होती बरं का, आणि कॅमेरा स्टिकला घेऊन मला जवळजवळ 5-6 महिने झाले. आणि कॅमेरा स्टिक घेतली होती मी जवळजवळ 200 ते 250 रुपयाला घेतली असेल कदाचित. आणि हिचं काय झालं माहिती आहे का, मी की पिन घातली का मोबाईलमध्ये, हे बटनच काम करत नाही राव. दाखवतं म्हणजे मोबाईलमध्ये दाखवतं का कनेक्ट झालं आहे भाऊ, पण हे बटन काम करत नाही. आता एक बटन दाबायला पण हात जात आहे. याच्यामुळे मी काय म्हणतो माहिती आहे का, तुम्हाला जर कॅमेरा स्टिक घ्यायची असले ना, तर तुम्ही कॅमेरा स्टिक डायरेक्ट 1000 ते 1500 भेटून जाईल. तुम्ही ती कॅमेरा स्टिक घेऊन टाकायची. हिने काय होतं माहिती आहे का, 1000-1500च्या कॅमेरा स्टिकने हे जो मोबाईल इथं बसतो ना, तो असं हलत नाही. इथून हे कसं हलत आहे, तो हलत नाही. याच्यामुळं माझं तर मत आहे, तुम्ही मला घ्यायची असली कॅमेरा स्टिक तर अशा घेऊ नका. 1000-1500पर्यंतचे एकदम भारी भेटून जाईल तुम्हाला, हलणारा नाही तर काय नाही. बा मला म्हणली होती गाडी सावलीला लाव 12:30 वाजता, 1 वाजता परत म्हणली गाडी सावलीला लाव. 4:30 वाजले, मी तरी गाडी सावलीला लावून शिवाय तर सावली आली. मित्रांनो, आपले 100 दिवसात 100 ब्लॉग येणार येतं. याच्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हक्काने आणि लाईक पण करा. त्याचप्रमाणे मी दुसरं पण चॅनल खोललेलं आहे, स्मार्ट HK ते चॅनलचं नाव आहे, आणि त्या चॅनलवर मोबाईलबद्दल काही माहिती सांगितलेली आहे मी. याच्यामुळे त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया लवकर ब्लॉग. आज के लिए फ़िलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही।